थँक्यू सो मच इम्रानजी बुखारी, अर्थातच भाईजान सरांचा आवाज तुम्ही ऐकला. तत्पूर्वी नरेशजी सरांना तुम्ही ऐकलत. कल्याणकारी धनगर समाज प्रीमियर लीग 2024 पर्व 6व्या मध्ये आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, मायबाप प्रेक्षकांचं मी समालोचक किशोर कोकरे हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक असं स्वागत करतो. ही स्पर्धा dreamscricket.in या यूट्यूब वाहिनीवरती लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते. संपूर्ण टीमचं याही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असे स्वागत असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे 4 धावा फलकावरती आल्यात. पहिला 2 बॉलचा खेळ संपला. पदताली त्याचा वापर केला, बॉल केला लॉफ्ट, बॉल निघून चालला डीप मध्ये, सीमा पारी येतोय. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. सोबत चॉन्जलेत इम्रानजी बुखारी सर. जिथे धावफलकावरती 3 बॉल मध्ये 8 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळीचा बॉल अलंग कापेट खेळला मिडॉप मध्ये. शीतरक्षक आपल्याला पाहायला मिळेल. तरी असं कच्च्या आतमध्ये डेंजर एंडला धावत असताना फलंदाज क्रमांक पहिला एकनाथ कोकरे बाद. महत्वाचा फलंदाज बाद झालाय. धावचीच्या स्वरूपात पहिला धक्का बसतो टीम रोहन चॅलेंजर या संघाला. पाटील मैदानाच्या आतमध्ये रंगेल. हाफ ट्रॅकर बॉल अडबा पाटणं ऑन साइडला फाईन लेग रिजन मध्ये येतोय. हा तिसरा चौकार संदीपच्या बॅट मधनं. भार असतील. 4 धावा धावफलकावरती आल्यात. अद्याप 5 बॉलचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. फुललेनचा बॉल इथे मात्र वेगानं निघून गेला. अंपायर सरांचा इशारा येईल. इथे मात्र षटक क्रमांक पहिले येईल संपुष्टामध्ये. पहिला 6 बॉलचा खेळ संपेल. P1 पॉवर प्लेचा षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 12 या कड्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जिथे 3 चौकाराच्या मदतीनं मैदानाच्या आतमध्ये संदीप गोरे हा बॅटर खेळत असताना पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये भाईजान हेमंत होगाडे या बॅटरच्या बॅटमधून 9 बॉल मध्ये 9 चौकार आलेले आपण पाहिले. चांगल्या दाटणीचा खेळ राहिला, परंतु शेवटच्या क्षणाला त्याला या स्पर्धेमधनं बाहेर पडावं लागलं. कालच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये दाखल झालेला संघ सुलोचना 11 मुंब्रोली आणि त्याचबरोबर नरेश बावदाने यांना संपूर्ण टीम मुंब्रोली वॉरियर्स हा संघ या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये अर्धशतक सुद्धा आपण पाहिलं नरेश बावदानेच्या बॅटमध्ये. तो कारनामा आला 22 बॉल मध्ये, माफी असावी 18 बॉल मध्ये 66 धावा त्याच्या बॅटमध्ये येत असताना आपण पाहिल्या. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नितेश वरक हा गोलंदाज मार्कवरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती दाखल झालेला गोलंदाज समोर बॅटर किशोर गोरे. ओपिच बॉल समोरच्या दिशेने केला अलॉंग द कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळेल. वाईडिश लॉंग बॉल वरती येतोय.
वेगानं बॉलवरती आला, त्यानंतर फेक झाली आहे, तोवर दुहेरी धाव अर्जित करण्यात येते या 2 धावेच्या मदतीनं. धाव फलक पुढे सरसावेल, धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 14 या कड्यावरती. 14 धावा अद्याप धाव फलकावरती पाहायला मिळतात. नरेश, जर एकंदरीत जर आपण पाहिलं ना, यष्ट्यांच्या मागे सुद्धा मसाडी गावचा सितारा बॅटिंग मार्कवरती असलेला स्ट्रायकर इंचा जो बॅटर आहे तो सुद्धा मसाडी गावचा पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर इंचा बॅटर सुद्धा मसाडीच गावाचा आहे आणि गोलंदाजी करतोय तोही गोलंदाज मसाडीच गावाचा आहे. बॅटल नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळेल, जिथे सर्वांचे धागेदोरी प्रत्येक खेळाडूला माहिती आहेत, परंतु जो मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने रणनीती आखून उतरेल ना तोच खऱ्या अर्थाने हिरो ठरत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल अफील 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 जरूर पाहायला मिळते. अफील उचलून धरले का? यस, इथं फलंदाज होईल बाद. किशोर गोरे हा फलंदाज महत्वाचा फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना, किशोर गोरे मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. इन ॲट नंबर 4 तुषार वरक हाही मसाडी गावचा सितारा बॅटिंग मार्क वरती येतोय. आज खऱ्या अर्थाने मसाडीकरांचीच मॅच आहे की काय सातत्याने असं वाटेल. पुलर लेनचा बॉल अडबा बॅट ऑन साइडला खेळला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव येईल, एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, जिथे 15 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळेल. 2 गडाच्या मोबदल्यामध्ये 15 धावा अद्याप पाहायला मिळतात, जिथे षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. नितीश वरक हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. मोठे फटके मागील षटकामध्ये आले. 3 चौकाराच्या मदतीनं मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक खेळतोय संदीप गोरे. 6 बॉल फेस करत असताना 12 धावा तशा बॅटमन आलेला आपल्याला पाहायला मिळाल्यात. हाफ ट्रॅकर बॉल गेली रिजन मध्ये कट केलाय, बॉल निघून चाललाय. इनफिल्ड खूप फास्ट आहे, बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय KDPL चौकार. मॅच मध्ये खरा परफॉर्मन्स राहिला बॅटिंग करत असताना, तदनंतर मैदानाचा ऍडव्हान्टेज घेतोय. बॉलचा वेगाचा वापर करण्यात आला, तदनंतर बॅटचा फ्लो ओपन केला, गली रिजन मध्ये चौकार मिळवला. पुलर लेनचा बॉल यावेळेस गिफ्टच जणू की दिलाय संदीपला. बॉल भिरकावून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय क्लासिकल षटकार. जे एका बाजूला संघ अडचणीत आहे, एका मागोमाग एक विकेट जाते, परंतु जो आघाडीला आलाय ना संदीप आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये, त्याच्या बॅटमध्ये धावा येतात. हलक्या त्यानं स्टेअर केलाय क्षेत्ररक्षक गली रिजन मध्ये, फारसं वेगानं बॉल वरती येतोय. अडबेल फेकेल तोवर इथे धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावेल. धाव फलकावरती धावा संख्या जाऊन पोहोचेल पहिला 12 बॉलच्या समाप्तीनंतर 26 धावा 2 गडाच्या मोबदल्यामध्ये. जिथे बॅटिंग करतोय रोहन चॅलेंजर हा संघ, जो मात्र एकंदरीत आपण पाहिलं ना तर सन्माननीय रोशनजी गोरे साहेब यांचा हा संघ मालकीचा आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर त्याच्या विपक्षतेने खेळत असणार आहे टीम प्रिन्स वॉरियर्स हा सन्माननीय प्रिन्सजी कोकरे साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये होतोय ड्रिंक्स ब्रेक मध्ये. वळूया डीजे कडे, ऐकूयात एक डीजे कडनं सुमधुर संगीत. वेलकम डीजे.
मध्ये बनवल्या टीम रोहन चॅलेंजर या संघानं. धावसंख्या आली, एका बाजूला विकेट जरी पडत असल्या तरी सुद्धा डाव सांभाळला. हे खूप इम्पॉर्टंट असतं रणजी क्रिकेटमध्ये. एका बाजूला विकेट जात असतात त्यानंतर महत्वाच्या धावा येणं गरजेचं असतं आणि कॅप्टन लिडिंग ऑन दी फ्रंट. कर्णधार मैदानाच्या आतमध्ये तटस्थ राहिला आणि त्याच्या बॅटमध्ये धावा येत असताना आपण पाहिल्यात. एकंदरीत विचार केला तर 9 बॉल फेस केलेत, 9 बॉल मध्ये त्याच्या बॅटमध्ये ते 20 धावा आल्यात. 3 चौकार एका षटकाराच्या मदतीनं तो खेळतोय. केशव शिंगाडे गोलंदाजी मागवरती. ओपिच बॉल फ्लिक केला, बॉल हवे मध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली करणार नाहीये चुकी. महत्वाचा फलंदाज सँडी बाद. थँक्यू सो मच. महत्वाचा फलंदाज बाद झाला, ज्याच्या बॅटमध्ये 10 बॉल मध्ये 23 धावा आल्या. 4 चौकार एका षटकाराच्या मदतीनं जो फलंदाज खेळला ना तो संदीप बाद झाला. आफ्टर बॉल बागपटूला हलक्यातनं स्टेअर केलं, क्षेत्ररक्षक बॉल वरती येतोय. अडवेल फेकेल तोवर एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 27 या कड्यावरती. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, जिथे तुषार वरक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. ओव्हरपिच बॉल, बॅटची लिडिंग एज घेतली आहे, क्षेत्ररक्षक येतोय. फ्लाय स्लिपचा वेगाने बॉल वरती आला. रिव्ह्यूची मागणी केली जाते. ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीची मदत घेतली जाईल, जिथे डेंजर एंडला धावत असताना फलंदाज पारस आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचलेत का त्याची पाहणी केली जाणार आहे. ड्रीम्सक्रिकेट.in साई पाटील यांची मदत घेतली जाते, जिथे धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु धाव घेत असताना धाव इथे कंप्लीट झाली आहे का याच्यासाठीचा हा रिव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. आमचे साई पाटील या रिव्ह्यूचं कामकाज करत असताना पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, जिथे आमची टेक्निकल टीम या रिव्ह्यू वरती काम करतीये. आमच्या टेक्निकल टीमचं थोडंसं काम वाढलेलं पाहायला मिळतोय. साईजी पाटील रिव्ह्यू वरती काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतात, जिथे इथे मात्र फलंदाज धावची इच्छा स्वरूपात बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाचा फलंदाज इथे मात्र तंबूच्या श्रेयाला परतलाय. ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीची मदत घेतली गेली आणि त्यानंतर फलंदाजाला बाद घोषित करण्यात आलाय. महत्वाचा फलंदाज बाद झालाय. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. अविनाश दाखल झालेत. अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. धावफलकावरती 27 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये, जिथे षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल. केशव शिंगाडे हा गोलंदाजी करतोय.
अनुभव फार या गोलंदाजाकडे, अनुभव हाच खरा माणसाचा गुरु असतो आणि अनुभवाच्या जोरावरती तो गोलंदाजी करतोय. डावखुर याताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. फुलर लेनचा बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. हलक्यातनं स्टेअर केलं, सिंगल इथे मात्र सहजरित्या प्राप्त केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. 28 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना अद्याप आपल्याला पाहायला मिळते. इथून 2 बॉलचा खेळ शेष आहे. तुषार वरेच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. मोठे फटके खेळायचे ऍज अ फिनिशरच्या भूमिकेमध्ये ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. केशव शिंगाडे गोलंदाजी मागवरती, हाफ ट्रॅकर बॉल, मोठा फटका, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नरेश कोकरे बॉलच्या खाली, करणार नाहीये चुकी. फलंदाज क्रमांक 5 तुषार वरक बाद. एकंदरीत आपण मैदानाच्या आतमध्ये आराखडा पाहिला ना बॅटिंग करणाऱ्या संघाचा. संदीपच्या बॅटमध्ये 10 बॉलमध्ये 23 धावा आल्या. त्यानंतर एकही बॅटर त्याच्या बॅटमध्ये धावा येत असताना पाहायला मिळत नाहीयेत. गोलंदाजी करणारा संघ अनुभवी गोलंदाजाला गोलंदाजी मागवरती आचरण करण्यात आलं. त्यानंतर त्याच्या माध्यमातून केलं गेलेलं कमबॅक खूप सारं महत्वाचं राहिलं. हॅलो, अद्याप धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 28 धावा. त्यावेळेसचा बॉल टप्पा पडला, वेगानं बॉल निघून गेला. यष्टीरक्षक दिनेशचा वेध घेण्यात आला. षटक क्रमांक इथे 30 संपुष्टात आलंय. पहिल्या 18 बॉलचा खेळ संपला. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 28 धावा. मागील षटकामध्ये 2 गडी बाद केलेत. धावा खर्च केल्यात अवघ्या 2. थँक्यू. या ठिकाणी आपल्या कल्याणकारी धनगर समाज प्रीमियर लीग साठी वामन गोरे मसाडी हे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि ते या कार्यक्रमासाठी उपस्थित आवर्जून राहिल्याबद्दल त्यांचं केडीबीएलच्या वतीने सहर्ष स्वागत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं देखील या केडीबीएलच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आपलं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी केडीबीएलचे उपाध्यक्ष संतोषजी हिरवे यांना विनंती करतो की आपण त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 14 तळण्यासाठी राजू हाही मसाडी गावाला बिलॉंग करतो आणि तोच गोलंदाज मागवरती आला. अभिनयासाठीचा पहिला बॉल निर्धावला. डॉट आला. 28 धावा धावफलकावरती 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी खराब कामगिरी राहिली टीम रोहन चॅलेंजर संघाची. त्यावेळेचा बॉल कव्हर मध्ये खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क येणार नाही. बॅक टू बॅकचा हा दुसरा डॉट बॉल. चांगला निर्णय घेतला जातोय भाईजान. एकंदरीत जर आपण पाहिलं ना, ज्यावेळेस डावखुरी हाताचा फलंदाज बॅटिंग मागवरती येतो त्यावेळेस कुठेतरी गोलंदाज विस्कळलेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु राजू ज्यावेळेस गोलंदाजीला अचूक टप्प्यावरती भेदक मारायची गोलंदाजी करतोय. पहिले 2 बॉल डॉट येतात. डान्सिंग डाऊन द विकेट पद्धतीने त्याचा वापर केला. अलंग कार्पेट बॉल खेळला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आलेत. एक अडवेल फेकेल तोवर इथे मात्र दुहेरी धाव कंप्लीट करण्यात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केल्यानंतर तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जाईल, परंतु प्रयत्न बसेल फलंदाजी ते बाद होईल. अविनाश बॅक टू द पॅव्हिलियन. तांबेल 30 धावा धावफलकावरती 6 गड्याच्या
मोबदल्यामध्ये. बाकफूटवरती ढकललं केशव या गोलंदाजानं 2 गडी बाद केलेत. अवघ्या 2 धावा षटक क्रमांक 3ऱ्या मध्ये त्यानं खर्च केल्या. कमबॅक कशा पद्धतीने करावं ना ते अनुभवी गोलंदाजानं सातत्यानं दाखवून दिलंय. पुन्हा बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाही. या चांगल्या थाटणीची व्हेरिएशन आणि व्हरायटीज असणारी गोलंदाजी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल येईल. पहिला 5 बॉलचा खेळ संपेल. अवघ्या 2 धावा अद्याप खर्च केल्यात गोलंदाजानं. 30 धावा दफलकावरती 6 गड्याच्या मोबदल्यात. फ्लिक केलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपली असावी स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना एक धाव कंप्लीट केलं. दुहेरी धाव्याचा केला गेला प्रयत्न. 2 धावा इथे अर्जित केल्या जातील. तिसऱ्या धाव्याचं कॉलिंग केलं जाते. कोऑर्डिनेशन चांगलं राहिलं होतं परंतु तिसरी धाव घेत असताना इथे फलंदाजाला परतावं लागेल. पहिल्या सत्राचा खेळ इथे संपेल. पहिल्या सत्राच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. तब्बल 32 धावा धावफलकावरती आल्या. 24 चेंडूंचा खेळ संपलाय. 32 अद्याप धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये विजयासाठी 33 धावेची गरज असणार आहे. 24 चेंडू मध्ये 33 धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं केला जाईल, काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक नरेश जी सरांना. धन्यवाद. धनगर समाज संस्थेचे ज्येष्ठ नेते दोंडूबाबू लांबोरे साहेबांचा आज वाढदिवस देखील आहे आणि त्यांच्या या व्यासपीठावरती त्यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हालो निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजे शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा तसेच रोहा तालुक्याच्या आराध्य दैवत धावीर महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो व घेऊन चलतो या चालू असलेल्या सामन्याकडे जिथे मायक्रोफोन वरती मी जोडला गेलो मॅन फ्रॉम निवी ठाकूरवाडी नरेश शीद. आमच्या समवेत ड्रीम्स क्रिकेटची टीम कौस्तुभजी पाटील आणि सगळे मग साई पाटील असेल अतिश असेल स्थितीज असेल असे सगळे ड्रीम्स क्रिकेटचे महत्त्वाचे योगदान देणारे हे सगळे कॅमेरामॅन असतील मास्टर माइंड जे आपल्याला स्क्रीनवरती साई पाटील पाहतात या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं अभिनंदन. KDPL आपण पाहत आहात कल्याणकारी धनगर समाज प्रीमियर लीग पर्व 6वे आणि या सर्व क्रीडा रसिकांचं या KDPL मध्ये
सहर्ष असं स्वागत. पंचांनी आमच्यापर्यंत इशारा केलाय, सामन्याला सुरुवात होते. ज्या ठिकाणी पूर्वार्धाच्या खेळामध्ये 32 धावा कमवण्याचं यश मिळालं समोर असलेला संघ हॅलो थँक्यू इम्रान सर. चला आपण वळूया मैदानाकडे. ज्यावेळी उत्तरार्धाचा खेळ खूप महत्वाचा राहणार आहे, जिथे पारस गोलंदाजीला आलाय. गोलंदाजीच्या जोरावरती त्याने 2 चेंडू टाकलेत आणि 6 धावा आल्यात. पंचांचा इशारा येतोय, या चेंडूवरती सरघोषित चेंडू आलाय. नियम क्रमांक 22 लागला आणि या 22 नियम क्रमांकाचा अंमलबजावणी या ठिकाणी स्कोरिंग मध्ये केलेलीच आहे. धावसंख्या 1 ने वाढेल, धावफलकावरती धावा वाढतील. या ठिकाणी 7 या आकड्यावरती पारस गोलंदाजी करतोय. नो लुक शॉट खेळायचा होता, एलिव्हेशन तितकंच मिळालं नाही आहे. झेल सुटलाय. अगदी 5 गडी त्या झेल खाली होते, परंतु मी घेणार, तू घेणार, तू घेणार अशी परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि मधोमध चेंडू पडला. तद्वर मात्र एकच धाव आली आहे ना, एकच धाव आली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलक यावेळी 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपुष्टात आला होता, जिथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पारसच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आपण पारसचं कौतुक करूया. अगदी तो ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये आलाय. त्याने फलंदाजी तितकीशी चांगली केली नाही आहे, परंतु काय गोलंदाजी करतोय. अगदी मोकेच्या क्षणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी, अगदी रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही गोलंदाजी राहिली आहे मित्रांनो. आखूड टप्प्याचा बॉल आणि भन्नाट वेग असलेली ही गोलंदाजी, अगदी खेळाडूला फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला नाकी न आणलेत. कुठल्या पद्धतीने हा चेंडू होतो, आखूड टप्प्याचा चेंडू येतो जरूर, परंतु तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन सुद्धा पोहोचलाय. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. कोणतीही धाव आलेली नाही आहे. धावा थांबल्यात आणि या धावा आपल्याला करायच्या आहेत. लिडिंग एज, लिडिंग एज. फर्स्ट स्लिप मध्ये तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. साईजी, मी काल पण म्हणत होतो, नुसता उमेदवार होऊन सुद्धा फायदा नाही आहे. जे पाठीराखे असतात, जे वोटिंग करणारे असतात, तेही खूप महत्वाचे असतात. मग कालच्या दिवसामध्ये आपण बदलत्या राजकारणाचं सुद्धा बोललो होतो. त्याच वेळी तो शपथविधी, त्यावेळी सगळी लोक स्माइल सुद्धा देत होती. यावेळीच मैदानाकडे वळूया. यावेळी मैदानामध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये सुंदर झेल. फलंदाज बाद डीजे. चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी झेल आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तो झेल आपल्याला
किशोर गोरेच्या माध्यमातून चांगला झेज करताना पाहायला मिळाला। 1 विकेट 8च धावा आल्यात, ज्या ठिकाणी पहिल्या P1च्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपुष्टात आला। पंचाने आमच्यापर्यंत हा इशारा पोहोचवलाय की हे षटक संपुष्टात आलं, ज्या ठिकाणी 6 चेंडू टाकले होते, 6 चेंडू मध्ये 8च धावा आल्यात आणि एक गडी सुद्धा तंबूच्या आश्रयाला परतला। ए नेट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज नरेश पाहतोय आपण। नरेश बावदानेची आपण कालच्या दिवसामध्ये फलंदाजी खूप महत्वाची पाहिली होती। या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक या कालच्या दिवसामध्ये आपण जरूर पाहिलं होतं। अगदी हा सामना महत्वाचा राहील। लीग स्टेजचे सामने आहेत, लीग स्टेजच्या सामन्यामध्ये एखादा सामना आपण हारलो तर दुसरी संधी सुद्धा आपल्याला मिळते, परंतु त्या संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे। अगदी नावारूपाला आलेली ही स्पर्धा KDPL ची स्पर्धा पर्व 6वे आहे। स्पर्धा अनेक होतात मित्रांनो, स्पर्धा होतात, स्पर्धा बंद सुद्धा होतात, परंतु ही अशी एक स्पर्धा आहे, त्या स्पर्धेने 6वं पर्व या ठिकाणी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सातत्याने चांगल्या पद्धतीनं कामकाज केले। वळूया मैदानाकडे। यावेळी मोठा फटका फाईन लेग रिजन मध्ये नाही तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा येतोय। KDPL चौकार। ओके सॉरी मिस्टेक थोडीशी, हा षटकार आलाय। धावसंख्या 6 ने वधारेल, फार वेगाने ही धावसंख्या या मैदानावरती वाहते। जरूर धावसंख्या 6 ने वाढेल, धावफलकावरती धावा 14 या आकड्यावरती। क्रिकेट आणि सगळं क्रिकेटच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। फ्रंट फूट वरती येण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय, तद्वर मात्र 1 धाव आली। एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा बदल करण्यात आला आणि पंचाने या 2 धावा दिल्यात जरूर। धावसंख्या 2 ने वाढेल, धावफलकावरती 16 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचले। एक गडी तंबूच्या आश्रयाला परतला, जो आपल्याला विलासच्या माध्यमातून बाद होताना पाहायला मिळाला होता। एक क्रिकेट मित्रांनो, एक उदाहरण तुम्हाला नक्की सांगेन। शहरी भागाचं क्रिकेट डेव्हलप झालंय जरूर, परंतु हल्लीच्या काळामध्ये या चेंडू नंतर बोलूया। हलकाचा स्टेअर केला चेंडू, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे। 1 धाव झाली, एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा बदल करण्यात आला। धावसंख्या 2 ने वाढेल, धावफलकावरती धावा 18 या आकड्यावरती। आपण क्रिकेट बद्दल होतो, शहरी क्रिकेट विथ ग्रामीण क्रिकेट। हल्लीच्या काळामध्ये 3-4 वर्षाचा मुलगा सुद्धा शहरी भागामध्ये पाहिला ना तर त्याच्या खांद्यावरती ट्युशनची बॅग असते, परंतु ग्रामीणचं क्रिकेट म्हटलं ना तर ग्रामीणच्या क्रिकेटमध्ये 3-4 वर्षाच्या मुलाच्या खांद्यावरती मात्र तेवढीशी बॅट आपल्याला पाहायला मिळते। हे ग्रामीण क्रिकेट डेव्हलप झालंय मित्रांनो, अगदी नावास्वरूपाला आलेले हे ग्रामीण क्रिकेट। प्रथमतः आपण ग्रामीण क्रिकेट खेळलो, तदनंतर प्रीमियर लीग खेळलो। प्रीमियर लीग खेळत असताना RTPL सारखी मोठी स्पर्धा खेळलो। RTPLच्या स्पर्धेमध्ये अगदी नावारूपाला या तालुक्यामधले आलेले फलंदाज, गोलंदाज, खेळाडू सगळेच या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळाले होते। तदनंतर येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये 2 ते 6 या कालावधीमध्ये आपल्याला रोह्याचा करंडक महत्वाचा म्हणजे वर्ल्ड कपच आपण म्हणूया, रोह्याचा वर्ल्ड कप 2 ते 6 या फेब्रुवारीला आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळेल का? पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू, ज्या ठिकाणी मिडऑन मध्ये हा खेळला गेलाय। क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं राहिले, तत्वर मात्र 2 धावा अर्जित सुद्धा करण्यात आल्या। धावसंख्या 2 ने वाढेल, धावफलकावरती यावेळेस 1 गड्याच्या मोबदल्यात 24 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचले। अगदी चांगल्या पद्धतीची खेळी आपल्याला महत्वाची पाहायला मिळाली। हा संयम टिकवण्याची जी जबाबदारी होती ना ती आतापर्यंत खूप महत्वाची आली। जरूर शेवटचा चेंडू असणार आहे। यावेळी जो जागा बनवली, स्वतः बॉल चेंडूवरती धावत आला आणि चेंडूवरती धावत येत असताना हा येतोय। रिप्ले मध्ये आपण पाहूया। संख्या 6 ने वाढेल, ज्या समोरच्या हवेवरती गाड्या धावतात ना 80-90, एखादी गाडी 100च्या स्पीडने सुद्धा धावत असेल, परंतु या मैदानावरती धावाही तितक्या महत्वाच्या धावत आहेत।
धावसंख्या 6 ने वाढेल. धावफलकावरती नजर टाकूया. तिसऱ्या आकड्यावरती एक गडी तंबूच्या आश्रयाला परतला. 2 षटक सुद्धा आपल्याला संपुष्टात येताना पाहायला मिळाले. अगदी नावारूपाला आलेली ही स्पर्धा, मग त्या स्पर्धेतील आयोजक असतील, स्वतः अध्यक्ष साहेब असतील. दर षटकाराला नरेश याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय चंद्रकांतजी शिंगाडे साहेबांकडनं. या KDPLच्या स्पर्धेचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि अध्यक्षांचं मी कौतुक करेन. ते कालच्या दिवसामध्ये 8ला इथे आले. 8ला येत असताना घरी जाताना तब्बल त्यांना 9 वाजले असतील. तदनंतर सकाळी लवकर 7लाच ते इथे उपलब्ध झाले. यावेळी मोठा फटका आहे. एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही आहे. झेल सुद्धा घेतलाय. फलंदाज होईल बाद. सचिन लांबोर मॅन फ्रॉम करंजी. करंजी या गावाला तो बिलॉंग करतो. करंजी गावासाठी अनेकदा चांगल्या प्रकारचा खेळ महत्वाचा राहिलाय त्याचा, परंतु या मैदानामध्ये त्याचा खेळ खूप महत्वाचा राहील. आखूड टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूवरती खूप चांगले नियंत्रण पाहायला मिळालं. अगदी सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू राहिला डॉट स्वरूपाचा. धावसंख्या थांबले यावेळीच धावफलकावरती धावा. तिसऱ्या आकड्यावरती स्ट्राइक साठी आपण यावेळेस पाहतोय. अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ राहील का त्याचा. यावेळी मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल सुटलाय. चेंडू होईल सीमारेषा पार. KDPL चौकार.